नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहेत प्लेटचा वन पीस आज आपण पाहणार आहे। आणि सगळ्यात आधी आपण त्याची घडी टाकलेली आहे आणि हे पूर्ण आपलं हे इथून ते इथून आपण 62 इंच घेतलेलं आहे आणि याची दुहेरी घडी आहे, हे तुम्ही पाहू शकता। हे पूर्ण टेप आणि ॲडिशन आपण 2 इंच इकडनं स्टिचिंगच्या आणि साइडनी 1 इंच इकडनं आणि 1 इंच इकडनं स्टिचिंग मध्ये जाईल आणि याची टोटल लेंथ 45 इंच आहे आणि हे खालच्या घेराचं माप आहे। आणि आपण हे स्ट्रेट प्लेटचं आणि एक प्लेट 5 इंचाची असं आपण घेणार आहेत आणि हे दुहेरी घडीवर 62 इंच प्लस 2 इंच आणि लेंथमध्ये 44 इंच असं घेतलेलं आहे। आणि आपण हे स्ट्रेट प्लेटचा वन पीस पाहणार आहेत आणि वरच्या बॉडीचं याच्यानंतर माप टाकणार आहेत। हे झालं आपल्या खालच्या घेराचं माप। आता आपण हे सेम अस्तरचंही कटिंग करून घेणार आहेत। ॲज इट इज हे 62 पूर्ण आपलं विड्थ आहे आणि लेंथ 33 बसत आहे। आपण अस्तरमध्ये जेवढी लेंथ बसत आहे तेवढीच घेत आहे, तर आपली 33 बसत आहे याच्यामध्ये लेंथ आणि विड्थ आपली 62 येत आहे। असंच आपण आता अस्तरचंही कटिंग करून घेणार आहेत। आणि ही कपड्याची दुहेरी घडी आहे आणि ही जी आपली चॉकची आपण ही रेष ओढलेली आहे ती आपण आता कटिंग करून घेणार आहे। आणि हे अशा प्रकारे अस्तरचंही कटिंग होईल आणि आपण हे स्ट्रेट प्लेटचं शिवत आहे आणि रुंदीला आता आणि एक प्लेट 5 इंचाची असं आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे झालं अस्तरचं आपलं ड्राफ्टिंग अँड कटिंग। त्याच्यानंतर आपण वरच्या बॉडीचं माप पाहू। आपण वरच्या बॉडीचं माप पाहणार आहे आणि आपण अस्तरचं कटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मग स्टिचिंगला सुरुवात करू। आणि आता हे आपल्या वरच्या बॉडीचं आपल्याला तयार 15.5 पाहिजे, तर आपण ही 16.5 घेणार आहेत। त्याच्यानंतर शोल्डर घेणार आहेत आपण 7 इंच आणि त्याच्यानंतर मोंडाफुली पण घेणार आहेत आपण 7 इंच आणि त्याच्यानंतर छाती माप येईल आपलं 11.5 प्लस 1 इंच 12.5 आणि मागचा मुंड्याचा 2 इंचाचा आकार घ्यायचा आणि पुढचा 1 इंचाचा। आणि त्याच्यानंतर याच्यापेक्षा छाती मापापेक्षा आपण कमर घेर अर्धा इंच कमी घेणार आहे, तर आपली कमर घेर येईल 11.5 इंच। हे झालं आपलं वरच्या बॉडीचं माप आणि हे 16.5 आणि कमर घेर आणि छाती माप आपण जोडून घेणार आहे। हे झालं आपलं वरच्या बॉडीचं माप आणि हे आपण अस्तरचं कटिंग करत आहे। आणि हे आता कटिंग झाल्यानंतर आपण ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण आता याचं कटिंग करू। आणि हे झालं आपलं कटिंग आणि आता आपण हे सेंटर मधून कटिंग करणार जे जॉइंट आहे। असंच या प्रकारे आपण वरच्या कपड्याचंही कटिंग करून घेणार आहे। ही झाली आपली बॅक साइड आणि ही झाली आपली फ्रंट साइड। आता आपण फ्रंट साइडच्या मोंढाचा आकार कापून घेऊ।
हे झालं आपल्या फ्रंट साईडच्या मुंढ्याचा आकार. हे झालं आपलं कटिंग. प्रकारे आपण अस्तर ठेवून हे वरच्या बॉडीचं कटिंग करणार आहे. आणि हे झालं आपल्या वरच्या बॉडीचं कटिंग. अशा प्रकारे वरच्या बॉडीचं पण हे पूर्ण आपलं कटिंग झालं. हे अस्तर अटॅच करून घेतल्यानंतर एक प्लेट 5 इंचाची अशी प्लेट घ्यायच्या आणि हे साध्या प्लेट घ्यायच्यात आपल्याला आणि एका डायरेक्शननीच घ्यायचे. आणि आता ते आपण घेऊ. आता आपण वरच्या बॉडीचं माप टाकणार आहे. गळा पलटवून घेणार आहे. ही नेहमी रेग्युलर आपली गळ्याची रुंदी 6 इंचाची घ्यायची आणि तयार गळा 5.5चा पाहिजे आहे, तर आपण 6 घेतलेला आहे. आणि आपण हा गोल गळा घेतलेला आहे, हे तुम्ही जवळून पाहू शकता. हे पूर्ण इथे असं हे आपण मागच्या याला आपल्या वरच्या वन पीसचं कापड आणि त्याच्यावर अस्तर ठेवून हे आपण शिवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे कचके देऊन पलटवून घेणार आहेत. आणि याला हे शिवल्यानंतर पूर्ण पाव इंच ठेवून आपण हे पूर्ण कापून घेणार आहे आतला कापड. आणि याला कचके मारून आपण पलटवून घेणार आहेत नेहमीप्रमाणे. आणि आता आपण ह्याला पलटवून घेणार. आणि ही बाजू वरती काढून घ्यायची. आणि आता याला आपण दाब शिलाई मारणार. आणि आता आपण हे पूर्ण चारीकडनं अस्तर लॉक करून घेतलेलं आहे गळा पलटवल्यानंतर. आणि हे अस्तरच्या बाजूवर सेंटरपासून आपण मध्यभागापासून हे डिस्टन्स 5 इंच आणि लांबी पण 5 इंच असं घेतलेलं आहे. ही अशी लांबी 5 इंच आणि हे सेंटरपासून अंतर पण 5 इंच आणि अर्धा इंच घेऊन आपण हे टक्स मारणार आहेत. आणि आपण हे फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे टक्स मारणार आहेत. आणि हे आपल्या आता हे फ्रंट साईडचे आहेत आणि आपण बॅक साईडचे मारलेले आहेत. हे अशा प्रकारे दिसतील. हे बॅक साईड आहे आपली ही आणि ही फ्रंट साईड आहे. तर आपण आता याचे टक्स मारू. ही आपण अशी लेस लावून घेतलेली आहे पूर्ण.